तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातील छोट्या व्यापाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला असून नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण धारकांना दिलेल्या नोटिशीवर पावसाळा संपेपर्यंत स्थगिती द्यावी अशी मागणी स्थानिक अतिक्रमण धारक लघु उद्योजकांनी स्थानिक नगरपालिका प्रशासनाकडे 8 जून रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। नगरपालिका प्रशासनामार्फत 12 मे 2026 रोजी अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। या नोटिशीच्या पार्श्वभूमीवर शहरातील लघु उद्योजकांनी एकत्र येत या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती प्रशासनाला केली आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। अशा परिस्थितीत व्यवसायासाठी जागा शोधणे आणि मजुरांची उपलब्धता करणे यांसारख्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे। आमचा पूर्ण उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून आहे, त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत आम्हाला आमचा व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी। पावसाळा संपल्यानंतर प्रशासन जो निर्णय घेईल त्यानुसार आम्ही स्वतःहून अतिक्रमण काढण्यास तयार आहोत, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले। या निवेदनाच्या प्रती स्थानिक आमदार डॉक्टर संजय कुटे, बुलढाणा जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार जळगाव जामोद यांनाही देण्यात आले। पावसाळ्याचा कालावधी लक्षात घेऊन मानवीय दृष्टिकोनातून हा प्रश्न सोडवावा आणि तोपर्यंत कारवाई थांबवावी अशी विनंती पीडित अतिक्रमण धारक लघु उद्योजकांनी केली आहे। निवेदन देतेवेळी अतिक्रमण धारक संजय गिरजापुरे, राहुल वाघ, कैलास देशमुख, देविदास तायडे, मनोज दुबे, दीपक खिरोडकर, कमल चांडक, मोहम्मद फारूक, नारायण महाले, नागेश भटकर, विजय अवसरमोल यांच्यासह अतिक्रमण धारक बहुसंख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, जळगाव। अतिक्रमण धारक तसेच व टपरीधारक यांनी आज नगर परिषदेचे CEO यांना व SDO साहेबांना निवेदन दिलं। तहसीलदार यांना पण निवेदन दिलं की आमच्या ज्या मागण्या आहेत, आमच्या मागण्या फक्त एवढ्याच आहेत की पावसाळा होईपर्यंत आमची कोणतीही टपरीधारक उठवू नये व तसेच साहेबांना आम्हाला त्या गोष्टीवर आम्ही त्या विषयावर चर्चा पण केली आणि त्यानं आम्हाला तेवढं आश्वासन दिलं की तुम्ही अजूनही समोर कुठे बोलून पहा किंवा हे करा असे आमचे मुद्दे होते। तरी आम्ही SDO साहेब तसेच तहसीलदार साहेब आणि CO साहेब यांना आम्ही विनंती केली आणि ते विनंती करून त्याला प्रत पण दिली, त्याच्या ओश्या पण घेतल्या आणि त्याला सांगितलं विनंती करून की आमचं पावसाळ्यापर्यंत अतिक्रमण थांबून द्यावे। आज आम्ही सर्व अतिक्रमणधारक जळगाव तहसीलच्या समोर असलेलं आमचं सगळ्यांचं अतिक्रमण आहे, त्या संदर्भात आम्हाला नगर परिषदेनं जे सूचना केली होती त्या सूचनेनुसार त्यांनी आमच्यावर डायरेक्टली जेसीबीची कारवाई करू असं आम्हाला सांगितलं। परंतु आमची सर्वांची अशी नगरपालिका तसेच तहसीलदार साहेब आणि उपविभागीय अधिकारी साहेब या सर्वांना आमची विनंती आहे की आता सध्या हा काळ पावसाळ्याचा आहे, पावसामध्ये सगळं काढणे त्याच्यानंतर ते नेणे किंवा उचलणे ते काढणं शक्य नाही, मजुरांची सोय नाही, त्याच्यानंतर देशामध्ये तसेच डिझेल पेट्रोलचं समस्या असल्याकारणाने वाहनंसुद्धा मिळत नाही। तर या सर्व अधिकारी महोदयांना आमची विनंती आहे की आमचं अतिक्रमण जे काढण्याचा जो विषय आहे तो तुर्तास पावसाळा संपेपर्यंत थांबवण्यात यावा आणि आमची पुन्हा एकदा सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की आमच्यावर तेवढी दया करावी